नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, अगदी पौष्टिक अशी भोपळ्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर मी या ठिकाणी कमी प्रमाणात बनवत आहे. तर मी फक्त 1 पाव एवढा भोपळा या ठिकाणी घेतला आहे. लाल भोपळा आहे हा. तर छान स्वच्छ धुवून त्याचे बिया काढून कापून घ्यायचं आहे क्यूब्समध्ये. टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि काही मसाले लागणार आहेत, हिंग आणि जिरे मोहरी. तर सर्वात आधी आपल्याला टोमॅटो वगैरे सर्व कापून घ्यायचे आणि कढई तापायला ठेवायची आहे. तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे. त्यानंतर कढीपत्ता, फोडणी छान खमंग बसली पाहिजे. त्यानंतर जिरे टाकायचे आणि हिंग टाकायचे. लसूण, हिरवी मिरची अशा कापूनच घेतलेल्या आहेत मी ओबडधोबड. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून घेऊ शकतात, खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ शकतात हवं असेल तर. पण मी ह्या पद्धतीने कापूनच घेत आहे. 1 टोमॅटो टाकलेला आहे मी. टोमॅटो असा मस्त परतून घ्यायचा आहे फोडणीबरोबर, म्हणजे फोडणी छान टोमॅटोमध्ये पण मिक्स होते आणि नंतर भोपळ्यांच्या पीसला लागून छान स्वाद उतरतो. टोमॅटो मऊ झाला आहे आता. आता आपल्याला सुके मसाले ॲड करायचे. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. तिखट नसते ही, म्हणून हिरव्या मिरच्यांचा वापर करते मी. हळद टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे. लक्षात घ्या, सुके मसाले टाकल्यानंतर सर्व प्रोसेस लवकर करायची आहे पटापट, नाहीतर मसाले जळू शकतात. आता लगेचच कापलेला लाल भोपळा आपल्याला ॲड करायचा आहे. मंडळी, लाल भोपळ्याचे घारगे पण खूप छान होतात. पुढे रेसिपी येईलच. आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. हवं असेल तर गरम मसाला तुम्ही टाकू शकतात. आता शेवटी चवीपुरतं मीठ ॲड करायचे. कुणी कुणी यात साखर पण टाकतं, आवडत असेल तर टाकायची. छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सर्व मसाला सर्व क्यूब्सला लागला गेला पाहिजे आपल्या. आता फक्त 2 चमचे एवढं पाणी ॲड करायचे शिजण्यापुरतं, कारण त्याची सालं काढलेली नाही आहेत मी. आता थोडा मोठा केला गॅस तरी चालेल. मीडियम टू हाय ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि चेक करायचं आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचे. शिजला गेला आहे की नाही भोपळा चेक करायचे. आता शेवटी भोपळा शिजल्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकायची, नाहीतर नाही. आता झाकण ठेवून 1-2 मिनिट होऊ द्यायचे. आता पहा, रेडी आहे आपली भोपळ्यांची छान अशी मस्त सुक्की भाजी. पोळीबरोबर एन्जॉय करा किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायला बनवू शकता. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.